नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये तारुण्यावस्थेत पित्तदोष हा बलवान असतो। त्यातच तरुणांची धावपळीची लाईफस्टाईल, वेळेवर जेवण नाही, झोप नाही, त्यामुळे पित्ताचे अनेक त्रास होणं हे स्वाभाविक आहे। तर हे पित्त नेमकं होतं कशामुळे किंवा कितीही जुना त्रास असेल तरी त्यासाठीचा रामबाण घरगुती उपाय कोणता, पित्तासाठी आहार कसा असावा, काय खावं, काय टाळावं याचे सविस्तर व्हिडिओ या आधीच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ आहेत, नक्की पहा। लिंक त्याची खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। आणि पित्तासाठी कुठल्याही औषधापेक्षा आहार जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो। त्यामुळेच पित्ताच्या त्रासासाठी अगदी अमृताप्रमाणे काम करतील, आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतील, सर्वांनाच घेता येतील असे 5 पदार्थ जे की उपवासालाही तुम्ही घेऊ शकता। कारण उपवास आणि पित्त म्हणजे बरेचसे पेशंट आहेत, उपवास केला की पित्त हे होतच, त्यामुळे तेव्हाही तुम्हाला सहज घेता येतील असे 5 पदार्थ कोणते आहेत, ते कशा पद्धतीने कधी घ्यायचे याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचतात। पदार्थ जो की आयुर्वेद शास्त्रामध्ये पित्तासाठी सर्वश्रेष्ठ औषधी म्हणून सांगितलेला आहे तो म्हणजेच तूप। पण हे तूप जे आहे ते देशी गाईचं किंवा घरी बनवलेलं, म्हणजे साईमध्ये दह्याचं विरजणं टाकून जे बनवलेलं असतं ते साजूक तूप रोज 1 ते 2 चमचे कंपल्सरी, म्हणजे कशाही पद्धतीने तुम्ही भातावर, पोळीला लावून किंवा कुठल्याही प्रकारे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी जी फोडणी बनवताय, भाज्या असतील, वरण असेल किंवा उपवासाचे कुठलेही पदार्थ, तर त्यावेळेला देखील फोडणीसाठी तुपाचाच वापर हा आवर्जून करावा। फक्त तुपाने देखील खूप पित्ताच्या त्रासावर नियंत्रण हे आपल्याला मिळवता येईल। पदार्थ जो की पृथ्वीवरील अमृत मानला जातो, अनेक आजारांसाठी तो उत्तम औषधी सांगितलेला आहे, तो म्हणजेच ताक। पण जेव्हा तुम्हाला पित्ताचा त्रास आहे अशा वेळेला ताक घेताना नेहमी ते ताजं घरी बनवलेलं, फ्रीजमध्ये न ठेवलेलं, त्यामध्ये मिठाचा वापर न करता जी पत्री खडीसाखर ओबडधोबड जी असते तर ती पित्तासाठी चांगली औषधी सांगितलेली आहे। म्हणजे जे गोड ताक आहे तेच पित्तासाठी उपयुक्त ठरतं। थोडंही आंबट असलेलं ताकाचं सेवन करायचं नाहीये। आणि असं ताक जे आहे ते 1 ते 2 ग्लास तुम्ही दुपारच्या वेळेला सेवन केलं तर पित्ताचा जो त्रास आहे, उष्णतेचा त्रास आहे, तो खूप कमी होतो। तिसरं म्हणजेच काळे मनुके, ब्लॅक रेझिन्स ज्याला म्हटलं जातं, रात्रीच्या वेळेला तासभर पाण्यामध्ये भिजवून ते किमान 10 ते 12 काळे मनुका, म्हणजे जे मोठे व्यक्ती आहेत 50-60 किलो वजन आहे त्यांच्यासाठी किमान 10 ते 12 काळे मनुके हे भिजवून बियासकट चावून खायचे आहेत, रात्रीच खायचे आहेत। यामुळे शरीरातील पित्त, उष्णता जी आहे ती कमी होते। कशी तर हे जे काळे मनुके आहेत हे मृदू विरेचक सांगितलेले आहेत। यामुळे पोट साफ होऊन शौचा वाटे जे काही शरीरामध्ये वाढलेलं पित्त, उष्णता आहे ती बाहेर काढली जाते। त्यासोबतच बीपी, कोलेस्टेरॉलच्या लेवल किंवा वजन कमी करण्यासाठी, HB रक्त कमी असेल तर ते वाढवण्यासाठी, इन्स्टंट शरीराला एनर्जी देण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतात। उपवासाला तर आपण सहजच खाऊ शकतो। चौथं म्हणजेच आवळा। आवळा जो आहे तो आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3ही दोष कमी करणारा, बॅलन्स करणारा म्हणून सांगितलेला आहे। थोडासा तो तुरट चवीचा असतो, त्यामुळे आपल्याला सहज खाल्ला जात नाही। आणि पित्तासाठी गोड चवीचे जे पदार्थ आहेत ते पित्त शमन करणारे, त्यासाठी त्याला शांत करणारे असे सांगितलेले आहेत। त्यामुळे जेव्हा पित्ताचा आपल्याला त्रास आहे, त्यातही आम्लपित्त आहे, आंबट पित्त, सकाळी सकाळी बऱ्याच जणांना घशाशी आंबट पाणी गुळणे आल्यासारखं, छातीमध्ये जळजळ असा बराचसा त्रास होत असतो, तर अशांसाठी सकाळी उपाशीपोटी तुम्ही आवळ्याचे गोड जे पदार्थ बनवलेले आहेत, म्हणजे आवळा कॅन्डी असेल किंवा मोरावळा असेल, तर एका आवळ्याचं सेवन हे सकाळी करायचं आहे। त्यानंतर अर्धा ते 1 तास कुठलंही चहा, कॉफी किंवा असे जे ॲसिडिक पदार्थ आहेत त्यांचं सेवन करू नये। 5वा जो पदार्थ आहे तो फक्त पित्ताच्या त्रासासाठीच नाही, तर पित्ताचा त्रास बरेच दिवस अंगावर काढल्यामुळे,
त्याचं कुठलंही पथ्य न पाळल्यामुळे शरीरातील उष्णता वाढून वारंवार उष्णतेचे बरेचसे त्रास, जसं की तोंड येणं, माउथ अल्सर्स किंवा शौचाच्या मूत्र ठिकाणी जळजळ होणं असा जो त्रास आहे, त्यामुळे पाईल्स फिशरचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो किंवा कुठेही जळजळ जी आहे ती तळ हातांची, तळ पायांची, डोळ्यांची अशी होत असते उष्णता वाढल्यामुळे. ऑक्टोबर हीटमध्ये, उन्हाळ्यामध्ये तर बऱ्याच जणांना हा त्रास होतो. तर या सर्व त्रासांवरती अतिशय रामबाणपणे काम करणारा, अगदी सोपा, सर्वांनाच खाता येईल असा पदार्थ म्हणजेच गुलकंद. असंच सकाळी तुम्ही उपाशीपोटी एक चमचाभर खाऊ शकता किंवा दुधामध्ये एक कपभर थोडंसं कोमट असं दूध घ्या, त्यामध्ये 1 चमचा गुलकंद मिक्स करून त्याचं सेवन देखील तुम्ही सकाळी उपाशीपोटी केलं तर उत्तम, नसेल तर रात्री झोपताना देखील करू शकता. परंतु खूप जास्त उष्णतेचा त्रास असेल तर सलग 15 दिवस सकाळी उपाशीपोटी फक्त गुलकंद 1 चमचा खाल्ल्याने सुद्धा खूप फायदा होतो. त्यानंतर अर्थातच अर्धा ते 1 तास काहीही खायचं प्यायचं नाही. ते जर का उष्णतेचा किंवा पाईल्सचा त्रास असेल, गुदाच्या ठिकाणी जळजळ होत असेल, तर अशांसाठी लोणीचे ताजं घरी बनवलेलं, विकत जे आपण बटर आणतो ते नाही, त्यामध्ये मीठ जास्त असतं त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. घरी बनवलेलं लोणी आणि खडीसाखर, पत्री खडीसाखर यांचं सेवन सुद्धा सलग 7 दिवस उपाशीपोटी केल्याने खूप फायदा होतो. पित्ताच्या त्रासावर असेल, उष्णतेच्या त्रासावर देखील त्याचा चांगला फायदा होतो. तर जरूर हे पदार्थ तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करा. पित्ताचा जो त्रास आहे त्यापासून कायम लांब राहा. आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल